मी माझ्या आत्यासाठी पत्र लिहिलेलं आहे. माझी आत्या, मला माहिती आहे पप्पा असल्यापासून जे काही घडलं, पण तुझं माझ्यावर विशेष प्रेम आहे. तुला माहीत नसेल पण पप्पांना सगळ्यात जास्त जीव तुझ्यावरच होता. आणि कोविडमध्ये ते तुझ्यासाठी सारखी आठवण काढत होते, पण ते तुझ्यापर्यंत कधीच गेले नाही. आणि त्यानंतर तुझा भाऊ कोरोनामध्ये गेला आणि तुला माझ्या दादा आणि मम्मीपर्यंत पोहोचवलंच नाही. मला माहिती आहे तुला तुझ्या वहिनीचा आणि आमची आठवण सगळ्यात जास्त येते. सगळे जुने राग रुसवे विसरून भेटायला ये. तुझी लाडकी म्हणू, ही तुझी आज इच्छा व्यक्त करत आहे. डोळे पाणवले ताई, आठवण येते. खूप जास्त तुझी म्हणू आठवण काढत आहे. ताई, एरवी आपल्याला जी ती व्यक्ती आपल्या समोर असते पण आपण कधी या भावना व्यक्त करत नाही. आज हे पत्रातून ही भावना व्यक्त करताना कसं वाटलं तुला? माझं मन मोकळं झालेलं आहे आणि मला कुठलंही तुझ्याबद्दल राग नाही आहे. हेच मला या पत्राद्वारे तुला सांगायचं आहे आणि या माध्यमात तुला तुझ्यापर्यंत पोचवायचं आहे. आणि नक्कीच तुझ्या भावना, तुझं म्हणणं आत्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि मला असं वाटतं की ती सुद्धा तितकीच इमोशनल होईल जितकी आत्ता तू झालेली आहेस. आणि नक्की ती तुला फोन करेल हा आपला भाग बघितल्यानंतर. ओके.